जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मॉम असाल तर आजची खास रेमेडी फक्त तुमच्यासाठी. वेलकम टू 90 डेज 90 रेमेडीज सिरीज. आजच्या रेमेडीमध्ये मी तुम्हाला एक स्पेशल आसन सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या बाळाला योग्य दूध मिळणार आहे. कारण हे आसन केल्यामुळे तुमच्या ब्रेस्टमधलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल, तुमचं होणारं बॅक पेन जे आहे ते कमी होणार आहे आणि त्याचबरोबर ब्रेस्ट सॅगिंग म्हणजे सतत दूध दिल्यामुळे आपले ब्रेस्ट खालती येतात, ते येऊ नये, ब्रेस्ट छान टाईट राहावे, यासाठी सुद्धा तुम्हाला हे आसन मदत करणार आहे. हे आसन तुम्ही आफ्टर डिलिव्हरी इमिजिएटली स्टार्ट करू शकता. तुम्ही जर शक्य झालं तर अर्ध पद्मासनमध्ये बसा किंवा नॉर्मल बेडवर बसून सुद्धा तुम्ही हे आसन करू शकता. तुम्ही दिवसातले 3-4 वेळा एम्प्टी स्टमक कंडिशनला यथाशक्ती हे आसन करू शकता. हे आसन करण्यासाठी तुम्हाला दोन्ही हात आपल्या चेस्टच्या समोर ठेवायचे. हळूहळू दोन्ही हात वरती घेऊन जायचे. एल्बोज जे आहेत ते आपल्या कपाळाच्या वरती गेले की हलकेसे एक्सपांड करायचे. वरून कोणतरी खेचते असं फील करायचे. डोळे बंद. मेंटेन. या अपवर्ड स्ट्रेचिंगमुळे तुमचं ब्रेस्टमधलं ब्लड सर्क्युलेशन पण छान होत आहे आणि तुमच्या लोअर बॅकला छान रिलीफ मिळत आहे. ॲज पर कॅपॅसिटी होल्ड करायचे आणि त्यानंतर रिव्हर्स मॅनरने रिलीज करायचे. हळूहळू डोळे ओपन करत स्लोली रिलीज करायचे. हे आसन तुम्ही तुमच्या ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये इन्क्लूड करा, म्हणजे तुमच्या ब्रेस्ट फिडिंगची जर्नी खूप इझी होऊन जाईल. विशिंग यू हॅपी पॅरेंटिंग.